नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे। तर आत्ताची जी अपडेट आहे ती लाडक्या बहिणींविषयीच आहे आणि एकनाथ शिंदेंनी गुड न्यूज दिली आहे। तर ते काय आहे, योजनेबाबत सर्वात मोठी आत्तापर्यंतची बातमी आहे ते आपण जाणून घेऊयात की एकनाथ शिंदे यांनी काय दिली आहे न्यूज। तर लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकूण 5 हप्ते जमा झाले आहेत। आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे असंही त्यांनी कन्फर्म सांगितलं आहे। पण नेमकं कधी, तारीख कोणती तेही काही अजून कन्फर्म केलेलं नाही। तर राज्यातील ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। तर या योजनेची जी घोषणा होती ती अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती। तर या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजेच 1,500 रुपये जे आहे ते जमा करण्यात आले होते। तर आतापर्यंत महिलांना याचा लाभ भेटला आहे। पण जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती। पण आतापर्यंत काय ज्या महिला पात्र होते त्यांना याचा लाभ भेटला आहे। 5 हप्ते आतापर्यंत महिलांना भेटले आहेत। तर आता लाभार्थी महिलांसह सर्वांचं लक्ष डिसेंबरचा हप्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याच्याकडे आहे। तर त्याच्याबद्दल एकनाथ शिंदे काय भाषण केलं ते आपण पाहूया। तर विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनली होती। तर या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीस-तोड प्रत्युत्तर दिले। तर दरम्यान आमचं सरकार आलं तरी आम्ही महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती। म्हणजे जर महाविकासची सत्ता आली तर 3,000 रुपये महिन्याला महिलांच्या खात्यात जमा होणार होते आणि महायुतीचं सरकार आलं तर 2,100 रुपये जमा महिलांच्या खात्यात देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं। तर राज्यात पुन्हा एकदा जे आहे ते महायुती सरकारचा विजय झाला आहे। त्यामुळे 2,100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र पुढील अजून काही महिने तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजे आतापर्यंत जे मिळत होते पण 1,500 रुपये तेच जमा होण्याची शक्यता आहे। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2,100 रुपये मिळू शकतात अशी माहिती समोर आली आहे, अशी माहिती सर्वांसमोर देण्यात आली आहे। तर दरम्यान डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे। ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे। ही योजना कधीही बंद पडणार नसून चालूच राहणार आहे। तर डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांना आज शिवसेनेत प्रवेश केला। तर या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे की जे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत डिसेंबरचा हप्ता तो डिसेंबरमध्येच येणार, डिसेंबर एंडपर्यंत नक्की येणार आहे आणि ही योजना कधीच बंद पडणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे जमा होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितलं होतं। तर त्यामुळे आता लवकरच हे पैसे जे आहेत ते बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। तर महिलांना काळजी नसावी असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। म्हणजे जो डिसेंबरचा हप्ता आहे आता 2 आठवडा राहिले आहेत। तर 31 डिसेंबरच्या आत पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्पष्ट केलं आहे। तर महिलांना काळजी नसावी, पैसे नक्की येणार आहे, तुमच्या खात्यात नक्की जमा होणार आहेत असं सरकारने सांगितलेलं आहे। तर आता पुढील अपडेट सरकार आणखी काय देतं, तर नेमकी तारीख कधी जाहीर करतं याचंही अपडेट मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल। तोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्हाला अपडेट येत राहील। धन्यवाद।